ब्रेकनंतर आपलं स्वागत। आणि ईशान्य मुंबई लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे। ईशान्य मुंबईची मतमोजणी विक्रोळीतील गोदरेज हॉल परिसरातील प्राथमिक शाळेत होणार आहे। तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी खरात यांनी। महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत। उद्या याच लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आहे। आपण सध्या ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावरती आहोत। आपण पाहू शकतो की जे समोर दृश्यामध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहे ते ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतमोजणी केंद्र अर्थात प्राथमिक शाळेतील गोदरेज परिसर या हॉलमध्ये या मतदानाला काही वेळातच म्हणजे उद्या सुरुवात होणार आहे। खरं तर आपण पाहू शकतो की ईशान्य मुंबई लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी झालेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीआरपीएफ, एसआरपी आणि पोलीस जवान सध्या तैनात राहणार आहेत व उद्या मतमोजणी आहे। उमेदवारांसोबत नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांची धाकधूक अधिक वाढली आहे। अवघे काही तासातच मतमोजणी होणार असल्याने मतदार राजांनी नेमकं कोणाच्या बाजूने कौल दिला आहे ते पाहण्यासाठी आता उत्सुकता अधिक वाढलेली आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई, विक्रोळी।